कदम सर. या फौजी या. आव अजून कुठं फौजी झालोय सर. आता फौजी होणारच की तुम्ही. हा आम्ही आहे की. या बसा. चहा घेणार का? नको सर. बर. पैसे आणलेत का? नाही आणले सर. आरला का मग तांगड्या तोडत इथवर कशाला आलाय र? अहो त्याचं काय झालं की तुम्ही सांगले तेवढं पैसा अजून जुळलं नाही तो. म्हणजे काय जुळनाच. अरे लेकांनो, मग तुम्हाला आर्मीचं महत्वच कळलेलं नाही अजून. नुसतं आपल्या एखादा बॉर्डर सारखा पिक्चर बघायचा आणि मला आर्मीत जायचं म्हणून असं टुमणं लावायचं. हे असं यांचं. आमच्या दोघांचा वेळ उगाच वाया घालवू नका. अहो तसं काय नाही सर, आम्हाला खरंच आर्मीत जायचंय सर. पण काय? पण घरनं सपोर्टच मिळाना. म्हणजे पैसे कसं उभं करायचं तेच कळना झाले. पार्ट्या करायला होत्यात तुम्हाला पैसे ऍडजस्ट? होत्यात की, पण पार्ट्या 1.5 लाखाच्या नसत्यात हो. हे बघा, तुमच्या ऐपत नसेल तर द्या नाच सोडून आर्मीचा. अरे लेकांनो, तुमच्या भरतीसाठी मी मरमर मरतो या. हा तुम्हाला साधं 1.5 लाख जमनत होय? अहो सर चिडू नका सर, ऐका की जरा. आम्ही कुठं म्हणलं की आम्हाला पैसे जमा करता येत नाहीत. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की पैसे कसं जुळवायचं तेच कळणं झालंय. आता पैसे कसं जुळवायचं ते पण आम्हीच सांगायचं वय? काय लाका पोर आहे तुम्ही. अहो सर अशी वेळ कधी झाली नाही आमच्यावर. एक काम करा, घरच्यांकडून पैसे मिळत नसतील तर मित्रांकडून घ्या. मित्रांकडून मिळत नसतील तर बँकेतनं घ्या. आणि बँकेतनं पण मिळत नसतील तर बघा ह्याच्या त्याच्याकडनं आणि घ्या व्याजानं. आणि यातलं पण काय जमलं नाही तर माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? घरच्यांना ब्लॅकमेल करायचं. घरच्यांना सांगायचं जर पैसे दिले नाहीत तर मी घर सोडून जातो म्हणून. नुसती धमकी द्यायची, मग बघ घरचे कसे तयार होत्यात. हे बघा, आता भरती व्हायची मुदत संपत आली आहे. तुमचं काय असेल ते लवकरात लवकर बघा, नाहीतर माळावर गुरं राखायला लागतील तुम्हाला. नाही 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 नाही, अहो आम्ही आणतो की पैसे. अहो मला लय कॉन्फिडन्स आहे. काय राजा? अ? हो हो, आम्ही आणतो पैसे. हा या या मग या. आणा. चल रावले, येऊ का सर? हा हा, या या. मला नाही वाटत ही पोरं काय पैसे बिशे आणतील. आणणार. कसं काय? अरे मला काही पोरं चेहऱ्यावरून झोलर वाटेना. नसेलच का? पण मनापासून या पोरांना आर्मीत भरती व्हायचंय. त्यासाठी ही काय बी करत्याल. पैशाची जुळवाजुळव करणारच. ही दोघं बी पैसे घेऊन येतात का नाही बघ. आप्पा आज चला सुटल का? काय गाठवे? नाही म्हणलं आजच्याला गाठ सुटल का? उरक की. कितीदा त्रास देणार त्याला? कोण? मी त्याला त्रास देतोय? मग आता आज झाला त्याला गाठ सुट ना. मग आधीच टाळणी ठेवायला काय झालं तुला? परवा रात्री सांगितलं होतं ना. तर बसलाय वाढदिवस साजरे करत त्या हर्षवर्धन बरोबर. ए आपण कुठं होता माझा वाढदिवस त्या दिवशी? आपण त्याला का वाटलं असेल रे त्या दिवशी माझा वाढदिवस आहे असं? काय माहित. आणि केक बी आणला होता त्यानं. मला तर वाटलं खरंच तुझा वाढदिवस आहे. नाही माझा वाढदिवस राहू दे, तुझा वाढदिवस कधी असतो ते तरी तुला आठवतंय का? नाही नको आठवूस.
मला एक कळ ना त्या दिवशी असं का म्हणलं की नवीन शर्ट नाही का घेतला पुतणीनं म्हणून. मला काय माहित. अरे ते भैया त्याच्या बापावानीच आहे. आताच्या वक्ताला काय म्हणल आणि परत काही वेगळंच म्हणल. नाही पण त्याच्या डोक्यात काहीतरी असणार बरं का. काय आहे, हे राजकारणी माणसं आहेत की नाही, त्यांच्या डोक्यात काहीतरी चाललेलंच असते. रामकृष्ण हरी. कसला विचार करतेस का शीतल? हा नाही, कसला नाही. परवा माझ्याकडून कशासाठी 200 रुपये घेतलं होतस? ते 200 आईला पाहिजे होते म्हणून. असू दे असू दे. अगे काहीतरी महत्वाच्या कामासाठी घेतले असतील तिनं, माहित आहे मला. पण यायच्या वेळेला मला सांगत जा बर का, म्हणजे हिशोबाच्या वहीत लिहून ठेवता येतं तसं. काय जितू बघा, मी पकवास लावलाय, तू ठेव व्यवस्थित. मी आले. हा आप्पा, अरे आज सुट्ट्याला नव गाठी. काय टाळांच्या गाठी होय? नाही, कीर्तनापर्यंत सुटू द्यात म्हणजे झालं. काय जयडे, हे जयडे, अगं आटपा की लवकर, चला की. हे तू तर चल की आता. तू जा मोर, मी येतो पाठीमागनं. म्हण हो पुढं. तमाशाला कसं पळता सुरू व्हायच्या आधी आणि कीर्तनच्या याला बरोबर संपायच्या येता. आता ती येतो म्हणतात ना मागोमाग. तर हा कसला येतोय ग? वाट बघ, तू बसा टीव्ही पुढे इथंच मॅचच्या फॅच बघत. आणि पुष्पे, जमलं तर तुम्ही ये की. कसं आहे ना, कीर्तनाचे 4 शब्द चांगलं कानावर पडलं ना, वाईट फरक पडेल ग तुझ्यात. होय होय, आलंच पाहिजे. आता तुमचा शब्द रोज कानावर पडतात म्हणल्यावर कीर्तनातले 4 चांगले शब्द ऐकायलाच पाहिजेत ना. हे दात काय करतीस? चांगलं वाटत असेल ना बायको आपल्या आईला कशी बोलते ते ऐकून. मला सांग जीजी, सुरुवात कुणी केली ग? हा, तू जा कीर्तनाला.